छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी आणि याबाबत काही हरकत किंवा सूचना असल्यास आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल प्रभागातील मतदार यादीबद्दल आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यासह दाखल करू शकतात। आज निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही याद्या हातात घेतल्या। आता त्या याद्यांचं निरीक्षण करून आम्ही 7 दिवसामध्ये आम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर आम्ही ऑब्जेक्शन दाखल करू आणि नसेल तर मग आम्ही काही ऑब्जेक्शन दाखल करणार नाही, परंतु आमचा अभ्यास झाल्यानंतरच आम्ही ऑब्जेक्शनबद्दल तुम्हाला बोलू शकतो। नाही अजून 3 वाजेनंतर इथं पाहायला बसते तुम्हाला काही कमी जास्त दिसतंय का यादीत? नाही, आता सध्या कसं आहे, ही पहिली यादी आलेली प्रभागानुसार, आता ही सगळी सर्व झाल्यावर आपल्याला ते कळेल कमी जास्त काय आहे। पहिले कसं होतं वार्डानुसार याद्या निघायच्या, आता कधी कधी कसं होतं सर्वे नंबरनुसार याद्या दिसत होत्या, तर काही सर्वेचे मिक्सअप झालेल्यासारखं दिसतंय। आता बघू आता फायनल यादी झाल्यावर। आपण कुठून आलेले? मी प्रभाग क्रमांक 23 मधून आलेलो आहे। सांगतो एक पोस्ट पाहिली आम्ही, मला काही नाही, मी इकडे राहिले, इकडे अडतो। आप यादियाँ देख रहे हैं, आपको कुछ गलती कहीं कुछ प्रशासन की? गलती नहीं, पहले तो वार्ड की यादी आती थी, प्रभाग की यादी है। उसके बाद अभी बाउंड्री का है इसमें यादी के अंदर कुछ वोट उधर के इधर आए हुए हैं और इधर के उधर। जब ऑब्जेक्शन हो लेने के बाद फाइनल जब याद होंगी जब मालूम पड़ेगा। इसके भी ऑब्जेक्शन होना है 101% ऑब्जेक्शन होना है। अभी इसमें यादी के अंदर कहीं दूसरे प्रभाग के भी वार्ड के भी नाम आ गए, जैसे कि चौस कॉलोनी हो गई, लक्ष्मी कॉलोनी हो गई। ये बाउंड्री बोले थे उन्होंने, बाउंड्री से, पर बाउंड्री के इधर के भी वोट इसमें आ गए हैं। इतना ही। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी आणि याबाबत काही हरकत किंवा सूचना असल्यास आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल प्रभागातील मतदार यादीबद्दल आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यासह दाखल करू शकतात। धन्यवाद। मतदारांनी मतदार यादीबद्दल हरकत घ्यायची असल्यास
मतदारांनी स्वतः हरकत घेणं अपेक्षित आहे. प्रभागातील मतदारांनी इतरांविषयी हरकत घ्यायची असेल तर त्यांचा वास्तव्याचा योग्य पुरावा देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही परिस्थितीत एकगट्टा हरकत स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.